पुढच्या बातमीकडे विद्यार्थ्यांकडून चालवलं जात होतं एसीटी टॉवर बारामती विमानतळासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। बारामतीचं विमानतळ अनियंत्रित आहे। डीजीसीए आणि एएआयबीच्या अहवालामध्ये माहिती उघड झाली आहे। बारामती विमानतळावर तात्पुरत्या स्वरूपामध्ये एटीएस कार्यरत महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड कडून विमानाची देखभाल केली जाते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एटीएस टॉवर विद्यार्थी चालवत होते अशी महत्त्वाची बाब समोर आलेली आहे। बारामती विमानतळासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी डीजीसीए आणि एएआयबीच्या अहवालातून ही माहिती समोर आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी अहवाल जो आलेला आहे त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांकडून हा एसीटी टॉवर चालवला जात होता अशी माहिती या विमान दुर्घटनेसंदर्भातल्या अहवालात समोर आली आहे। निलेश करमारे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। निलेश, अतिशय धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची बाब आहे। एटीसी टॉवर हा विद्यार्थी चालवत होते अशी धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर विमान नागरी वाहतूक महासंचालन आणि एआयबी या संस्थेने जो अहवाल दिलेला आहे या अहवालामध्ये दोन प्रामुख्याने गोष्टी नमूद केलेल्या आहे। पहिली गोष्ट म्हणजे जे बारामतीचं एअरपोर्ट आहे ते तिथल्या जे प्रशिक्षण देणारे जे विद्यार्थी होते त्यांच्याकडे चालवलं जात असल्याची या ठिकाणी माहिती दिली जात होती। त्या ठिकाणी जे विद्यार्थी होते त्यांनी त्या ठिकाणचं जे व्हीआयपी मुवमेंट जे होती किंवा जे प्रशिक्षण करणारे जे विद्यार्थी होते त्यांना तिथे एअर ट्रॅफिकचं प्रशिक्षण दिलं जात होतं आणि त्यांनीच त्या वेळेस त्या ठिकाणी जे अजित पवारांचं विमान आलं होतं त्यावेळेस त्यांनी निर्देश दिल्याचं या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। खरं तर आपण जर बघितलं तर त्या विमानतळावर जे प्रशिक्षण पायलट आहेत त्यांना बऱ्याचदा तिथं प्रशिक्षण दिलं जात होतं आणि त्याचाच भाग म्हणून त्या दिवशी पण म्हणजे त्या दिवशी अजित पवारांच्या विमानाची दुर्घटना झाली त्यावेळेस सुद्धा ते जे एअरपोर्ट होतं ते एअरपोर्टचं पूर्ण एटीसी कंट्रोल जे होतं तिथल्या प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांकडे होतं ही एक माहिती त्यामध्ये समोर आलेली आहे। आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जर टावर कडून किंवा एटीसी जे आहेत त्यांच्याकडनीच जर विमानाला जर निर्देशन दिले असतील ते कदाचित ते चुकीचे सुद्धा असू शकतात कारण ते विद्यार्थी जे होते ते प्रशिक्षणार्थी होते आणि त्याच दरम्यान तो अपघात झालेला हे नमूद करण्यात आलेला आहे। दुसरी बाब म्हणजे जे विमान चालक होते पायलट होते त्यांना बारामती एअरपोर्टवर उतरण्याचा अनुभव सुद्धा या ठिकाणी त्यांना होता। मात्र ही दुर्घटना का झाली याचा तपास सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। मात्र आताची महत्वाची बातमी म्हणजे या ठिकाणी जो अहवाल समोर आलेला आहे नागरी वाहतूक महासंचालनाने जो हा अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये बारामती एअरपोर्ट जे आहे ते प्रशिक्षण घेणाऱ्या पायलट या ठिकाणी हँडल करत असल्याची माहिती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी बारामती एअरपोर्ट जे आहे त्यामध्ये अनियमितता आहे का हे समोर पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाची चौकशी ही सखोल झाली पाहिजे या दृष्टीने या ठिकाणी आता पावलं उचलण्याची गरज आहे। अर्थात रोहित पवार त्याची मागणी सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र धक्कादायक बातमी म्हणजे या अहवालामध्ये बारामती एअरपोर्ट जे आहे ते प्रशिक्षण घेणारे पायलट आहेत किंवा विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी चालवत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळं जर प्रशिक्षणार्थी जे विद्यार्थी जर एअरपोर्ट चालवत असतील किंवा एटीसी जर टावर ते हँडल करत असतील तर दुर्घटना ही कदाचित होण्याची शक्यता या ठिकाणी दाट असते कारण प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फार अनुभव नसतो आणि हाच प्रकार कदाचित या अपघातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणं फार महत्वाचे असणार आहे। अगदी त्यामुळे त्या एटीसी टॉवरवर इतर कोणी वरिष्ठ सहकारी नव्हते का, कर्मचारी नव्हते का हेही पाहणं महत्त्वाचं आहे आणि मग त्या संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न खरं तर उपस्थित केले जातील। धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।